नमस्कार मित्रांनो, वनस्पती तंत्र आणि घरचा तंत्र या दोन्ही चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण इकडं हिरडा ह्या वनस्पतीचं तुम्हाला दर्शन घडवलेलं आहे आणि हिरडा वनस्पतीपेक्षा आपण आलेलं आहेत. त्याचं थोडं आपल्याला ज्ञान पेडेकर गुरुजी देणार आहेत. तर गुरुजी त्या हिरड्याची माहिती द्या आम्हाला थोडी. हे बघा, हे आहे हिरडा वनस्पती. हे बघा, बघून घ्या, अशी असते. हिची पानं अशी असतात बघा. हे पानं येते आणि आपण हिरड्याच्या झाडावरच उभं आहे नेमकं म्हणजे. हो. हां, तर हे हिरड्याचं झाड आहे. हे हिरडे असे असतात. हो. याला हिरडा म्हणतात. हिरडा ही आयुर्वेदाची आई आहे. हो. हां, हिरडा हा प्रत्येक वनस्पती, औषधी वनस्पतीमध्ये वापरला जातो. हो. हां, आणि हिरडा हा असं आहे, याचे साल हे फोडून जर खाल्ला, फोडून आणि भाजून जर खाल्ला तर खोकला राहतो. मधात खाल्ला तरी खोकला राहतो. याची नुसती पावडर घेतल्याने पोट पूर्णपणे साफ होते. पोटाचे विकार, पोटाचे आजार, पोटाचे सर्व विकार निघून जातात. तुमचा मुळव्याध बरा होतो हिरड्याने. हो. याची पावडर कोमट पाण्यातून घ्यायची सकाळी उपवाशी पोटी. मुळव्याध बरा होतो, पोटाचे सगळे विकार जातात. त्याचप्रमाणे हा त्रिफला चूर्णामध्ये वापरला जातो तो हिरडा. हो. हां, तर हिरडा हा प्रत्येक औषधामध्ये वापरला जातो. ही हिरडा पावडर ही आपल्या जखमीवर सुद्धा उपयोगी आहे. हा, जखमीवर सुद्धा तुम्ही याची पावडर लावू शकता. तर असा हा हिरडा आहे. हा बाळ हिरडा असतो त्यावेळेस हा खूप महाग असतो. 200-250 रुपये किलोने मिळतो बाळ हिरडा. आणि हा हिरडा असतो 15 ते 20 रुपयांनी हा मोठा हिरडा. तर असा हिरड्याचं झाड, हिरड्याची साल, हिरड्याची पानं, हिरड्याची फळं सर्व अशी कामे येतात ती. तर असा हा हिरडा आहे. ह्या हिरड्याची माहिती. हिरडा हा सर्व वनस्पतीमध्ये वापरला जातो. तुम्ही कोणतंही जरी औषध देत असाल, त्या औषधामध्ये याची थोडीशी मात्रा टाकली तर ते औषध पॉवरफुल बनणार. हो. प्रत्येक औषधात वापर करू शकतो. बाळ हिरडा म्हणजे कसा तयार होतो? हा नवीनच असतो, कवळा हिरडा असतो हा. बाळ हिरडा. ज्यावेळेस बारीक हिरडा असतो त्यावेळेस, जसं रुद्राक्ष बारीक असतो नंतर मोठा होतो. हा हिरडा बारीक असतो, कवळा असतो, त्याच्या मध्ये बी भाजलेलं नसतं, त्याला बाळ हिरडा म्हणतात. आणि हाच मोठा होतो नंतर. म्हणजे बाळ हिरडा आणि हिरडा ही एकच झाड आहे? एकच झाड, एकच. बाळ हिरडा म्हणजे हे बारीक असतात कवळे हिरडे, त्याला बाळ हिरडा म्हणतात. हा, मोठा झाला की हिरडा होतो. हिरडा होतो असे. हा, म्हणजे बाळ हिरडा आणि हिरडा एकच आहे ते. आणि आवळा हे तीन एकत्र करून हा, त्रिफला चूर्ण होतं तयार होते. आवळा, बेहडा अलग वनस्पती, हा हिरडा. हो. हे तिन्ही वनस्पतींची त्रिफला चूर्ण होते. बर. प्रत्येक औषधात वापरले जाते. चालते. बघा मित्रांनो, महाराजांनी आपली चांगली माहिती दिली. आणि झाडाचं बघा, हे असं ह्याचं बुड आहे, खोड आहे बघा, आतमध्ये साल ह्याची अशा प्रकारे राहते. इथं ना झाड असं आहे. हे पानं बघून घ्या, बाळ हिरड्या झाडापाशी आलेलं आहे आपण. आणि हे असला इथला परिसर बघा, इथला कसा आहे ते. हे गुरुजीच्या घरापासला परिसर आहे. हे बघा सर्व, हे बघा बाळ हिरडे झाड आणि सर्व डोंगर बघून घ्या. हे बघा इथं किती उंच डोंगर आहे. ह्या डोंगराच्या पायथ्याला आपण थांबलेलं आहेत. दिवस मावळा गेलेला आहे आणि दिवस मावळा गेल्यानंतर आपण आता इथं थोडं थांबलेलं आहे ते व्हिडिओ काढण्यासाठीच. ही बघा असा भला मोठा डोंगर आहे इकडल्या बाजूला आणि ह्या डोंगराच्या पायथ्यानं अशीच वाट आहे. हे असं निसर्गरम्य वातावरण आहे. असं जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा मित्रांनो, लाईक करा, घंटीचं बटन दाबा. लवकरच आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटूतच. हे बघा असं सर्व सीन असं आहे. बघा मित्रांनो, आता आपण आता घरी चाललेलं आहे, तिथलं झालं काम. चला आता घराकडं. भरपूर फिरला. नमस्कार, जय शिवराय.